तर इथपर्यंत समजलं? आता बघा वारांची गंमत काय आहे, वार कसे ठरवायचे. कोणताही वार बरोबर 7 दिवसांनी तोच वार येतो. म्हणजे जर समजा 1 तारखेला सोमवार आहे, कुठल्याही महिन्याच्या 1 तारखेला काय आहे, सोमवार आहे, तर हा सोमवार किती दिवसांनी परत येणार रे? 7 दिवसांनी तोच वार परत येतो. मग किती तारखेला पुढचा सोमवार असेल सांगा? 7 दिवसांनी. जर 1 तारखेला सोमवार आहे तर तोच वार मी सांगितले की 7 दिवसांनी येणार आहे. मग किती तारखेला पुढचा सोमवार असेल? 1 आणि 7 8. म्हणजे 8 तारखेला त्या महिन्यातला पुढचा सोमवार असेल. कुठलाही वार घ्या तुम्ही, कुठलाही वार. जर समजा 2 तारखेला मंगळवार आहे तर नियम काय सांगितला मी, कोणताही वार त्या महिन्यात किती दिवसांनी येतो? 7. किती महिन्यांनी राजकन्या? 7. मग जर 2 तारखेला मंगळवार आहे तर पुढचा मंगळवार किती तारखेला येईल? 2 मध्ये 7 मिसळायचे. 2 अधिक 7 किती आलं उत्तर? 9. म्हणजे पुढचा जो मंगळवार आहे तो 9 तारखेला असतो. हा नियम समजला? वाराचा नियम म्हणा, कोणताही वार 7 दिवसांनी पुन्हा येतो. 7 दिवसांनी पुन्हा येतो. आता बघा अजून एक महत्त्वाचा नियम मला शिकवायचा इथं. जर लीप वर्ष नसलेल्या एखाद्या वर्षीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार त्या वर्षाच्या शेवटच्या म्हणजे 31 डिसेंबरला सुद्धा असतो. लीप वर्ष नसेल तर काय म्हणले इथं बघा, लीप वर्ष नसलेल्या वर्षी. बघा बाळांनो काहीतरी पोरांचं चाललंय तिकडे. लीप वर्ष नसलेल्या वर्षी काय सांगितला नियम की जर सुरुवातीला 1 जानेवारीला जो वार आहे, समजलं का तुम्ही काय म्हणले ते? लीप वर्ष नसेल. मग आता समजा आपण 2025 चं उदाहरण घेऊ. हे लीप वर्ष नाहीये आपल्याला माहिती आहे, आपण भागाकार करून बघितलंय. मग लीप वर्ष जर नसेल तर त्या वर्षीच्या पहिल्या दिवशी, मग वर्षाचा पहिला दिवस कुठला असतो? 1 वर्षाच्या सुरुवातीची तारीख सांगा की मला काय आहे, कुठला महिना, कुठली तारीख? जानेवारी. 1 जानेवारी. मग सुरुवातीला 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. हा नियम लक्षात ठेवायचा. लीप वर्ष नसलेल्या वर्षी सुरुवातीला जो वार म्हणजे पहिल्या दिवशी जो वार असेल तोच वार म्हणजे 1 जानेवारीला समजू आपण. सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारीला वार असेल तोच वार, सुरुवातीला जो वार असेल तोच वार शेवटच्या तारखेला येतो. मग मला सांगा वर्षाची शेवटची तारीख 31 डिसेंबर शेवटच्या तारखेला येतो तोच वार. म्हणजे 31 डिसेंबरला 31 डिसेंबरला तोच वार येतो. किती जणांना समजलंय? पण कुठल्या वर्षी? कुठल्या वर्षी? लीप वर्ष नसलेल्या वर्षात 1 जानेवारीला जो वार आहे तोच वार 31 डिसेंबरला असतो. आता दुसरा नियम बघा. आणि लीप वर्ष असेल तर, आता हे झालं लीप वर्ष नसेल तर, मग मी पुढे म्हटलं की जर लीप वर्ष असेल तर काय बाळांनो? लीप वर्ष असेल तर म्हणजे आता पुढचं लीप वर्ष सांगा तर मला कुठलं आहे? 2024. आता 24 घेऊया आपण. 2024 घेऊया. लीप वर्ष आहे. 4 ना भाग जातोय. 4 चोक 4 25 आणि 4 24. समजा हे 2024 चं वर्ष घेऊ आपण लीप वर्षाचं. तर काय नियम आहे रे? 1 तारखेला जो वार आहे तोच वार 31 डिसेंबरला असेल का? नाही. मग काय नियम आहे? नियम काय आहे? जर लीप वर्ष असेल तर सुरुवातीला 1 जानेवारीला जो वार आहे ना बाळांनो, जानेवारी
पुढचा वार येतो. कधी? लीप वर्ष असलेल्या वर्षी 1 तारखेला जो वार आहे तो त्याच्या पुढचा वार 31 डिसेंबरला येतो. इथपर्यंत समजलं? किती जणांना समजलं? लीप वर्ष कसं शोधायचं? लीप वर्ष 4 ने भाग जातोय का बघायचं. आणि लीप वर्ष असलेल्या पहिल्या तारखेला कुठला वार, शेवटच्या दिवशी कुठला वार. लीप वर्ष नसलेल्या वर्षी पहिल्या तारखेला कुठला वार, शेवटच्या तारखेला कुठला वार. समजला?